तर तुम्हालाही 30-30 साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आलाय, मग या उपासाला ट्राय करा. हे अप्रतिम कॉम्बिनेशन, गरमागरम चमचमीत साबुदाणा खिचडी, त्यावर थंडगार क्रीमी काकडीची कोशिंबीर. तर सगळ्यात आधी साहित्य पाहून घेऊयात. इथे मी घेतले आहे छान भिजवलेले मऊ साबुदाणा, 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, तिखट हिरव्या मिरच्या, बारीक कच्चा बटाटा आणि फोडणीसाठी जिरं. खिचडी बनवताना अशा पद्धतीने तुम्ही बटाटा कापून टाका. जसं फ्रेंच फ्राईजला वापरतात ना, सेम तसे कापायचे, फक्त बारीक. आता एका कढईमध्ये तेल टाकून आपण शेंगदाणे आणि मिरच्या भाजून घेऊया आणि मिक्सरला बारीक करून घेऊया. आता त्याच कढईत थोडं तेल घालून त्यामध्ये जिरे टाकून कापून घेतलेले बटाटे आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायचे. बटाटा शिजण्यासाठी थोडं पाणी टाकायचंय आणि झाकण ठेवून त्याला चांगलं शिजू द्यायचंय. ते लवकर शिजवण्यासाठी कढईवर 2 मिनिटं झाकण ठेवा. तोपर्यंत आपण बाजूला काढलेले शेंगदाणे आणि मिरच्याचे मिक्सरला लावून त्याचे जाडसर कूट तयार करून घेऊ. चेक करूया आपला बटाटा शिजलाय का. बटाटा शिजलेला आहे. आता त्यामध्ये आपण साबुदाणा टाकून मिक्स करून घेऊ. आता घालूया बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट. खिचडी आपली चांगली मऊ होण्यासाठी थोडंसं दूध टाकूया आपण आणि छान मिक्स करून घेऊ. आता कढईवर झाकण ठेवून एक चांगली वाफ काढून घेऊ. खिचडी वाफेवर शिजते तोपर्यंत आपण बनवूया मस्त थंडगार कोशिंबीर. यासाठी एक फ्रेश काकडी घेऊ, तिचे साल काढून घ्या आणि व्यवस्थित किसून घेऊ. किसलेल्या काकडीमध्ये 2 ते 3 मोठे चमचे ताजे दही घाला. त्यात चवीनुसार साखर आणि उपासाचं मीठ घालून हे मिश्रण छान एकत्र फेटून घेऊ. आपली झटपट काकडीची कोशिंबीर तयार झाली आहे. खिचडी सोबत ही कोशिंबीर खूप छान लागते. खिचडी खायला कोरडी कोरडी नाही लागत आणि चवीलाही छान लागते. आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आत्ताच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे आपली गरमागरम आणि मऊशार साबुदाणा खिचडी सुद्धा तयार झाली आहे. एका प्लेटमध्ये खिचडी काढून घ्या, त्यावर हे थंडगार कोशिंबीर घाला आणि उपासाचा आनंद घ्या. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा अजून काही पारंपरिक व्हिडिओसाठी, रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आत्ताच ठेवा.